रामकृष्ण हरी. मी हबप ॲडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर. काल कामानिमित्त बँकेमध्ये गेलो त्यावेळेस काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारत होते की आमच्यासाठी काही माफीत नावं आलेत किंवा काय. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की नियमित कर्जदारांसाठी कुठलंही काही आमच्याकडे आलेलं नाही. यावरून सरकारने नियमित कर्जदारांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. सरकारला माझी विनंती की जे प्रामाणिक शेतकरी आहेत यांना तुम्ही लाथ मारू नका, प्रामाणिक शेतकऱ्यावरती अन्याय करू नका. त्याने नियमित कर्ज भरलं ही त्याने चूक केली. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील म्हणजे सर्व शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतोय, एकाही शेतकऱ्याने नियमित कर्जदाराने एकही रुपया बँकेचा भरू नका. या सरकारकडून आपण कसल्याही परिस्थितीत माफी घेणार आहोत. नव्हे तर सरकार उलथून टाकू आणि पुन्हा माफी घेऊ, परंतु आपल्यावरती आपण अन्याय करून घेणार नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. एकही रुपया कोणी भरू नका. मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, इतकं मोठं मंत्रिमंडळ यांच्यात एकही शहाणा कसा नसेल की नियमित कर्जदारांचा उलटी सन्मान व्हायला पाहिजे, त्यांना आपण वाऱ्यावर सोडतो. एकही शहाणा कसा नसेल. म्हणून सरकारला माझी शेवटची हात जोडून कळकळीची विनंती, 1 महिन्यामध्ये जर तुम्ही नियमित कर्जदारांना जर न्याय दिला नाही तर मंत्रालयावरती भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात येईल, जागोजागी उपोषण करण्यात येईल. पण सरकारला ही गोष्ट परवडणारी नसेल, ही सरकारने लक्षात घ्यावं. शेतकरी एकदा जर चिडला तर सरकार उलथून टाकायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. म्हणून सरकारने नियमित कर्जदाराला तात्काळ माफी द्यावी ही नम्र विनंती. रामकृष्ण.